श्री वाघजाई महिला मंडळाच्या वतीने कोयनावेळी तळोजा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोयनावेळी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कोयनावेळी येथे खेळ पैठणीचा खेळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला। यावेळी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर तसेच ज्येष्ठ महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। सालाबादप्रमाणे जागतिक महिला दिनाचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती वाघजाई महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया कदम यांनी यावेळी कोकण दर्पणशी बोलताना दिली। नमस्कार, मी सुप्रिया सुरेंद्र कदम,
तसंच वाघजाई महिला मंडळाच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता। श्री वाघजाई महिला मंडळ ह्याचे कार्यक्रम आज घेतले गेले आहेत कोयना वेळेमध्ये। हा कार्यक्रम ह्या वर्षी पहिल्यांदाच पार पडत आहे आणि उत्तम प्रकारे तो होतही आहे। तसेच आम्हाला साथ देणारे श्री केदार क्रीडा मंडळ ह्यांची साथ, तसेच ग्राम विकास मंडळ कोयना वेळे ह्यांचेही खूप प्रतिसाद भेटला आणि आम्हाला आर्थिक सहाय्यताही केली, त्यामुळे त्यांचे प्रथम धन्यवाद करते। तसेच आम्ही हा माझ्या महिला मंडळाच्या त्यांनीही खूप प्रतिसाद दिला, त्यामुळेच आज हा कार्यक्रम सक्सेस झाला आहे। आणि असंच आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम राबवू आणि अजूनही काही कल्पना आहेत त्याही आम्ही अंमलात आणू। नक्कीच करणार, महिलांसाठी आयोजन नक्कीच करणार आहे, कारण हे संकल्पना मी माझ्या डोक्यात घेऊन हा कार्यक्रम राबवला आहे आणि त्याला प्रतिसाद माझ्या महिलांनी, कोयना गावातील स्थानिक महिला आहेत, माझ्या मंडळाच्या महिला आहेत, आजूबाजूच्या सोसायटी मधल्या महिला आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे आणि मला उत्सुकता वाटते की मी याच्या पुढेही असे कार्यक्रम राबवत जाईन आणि नक्कीच माझ्या महिला मला साथ देतील। आज जो कार्यक्रम राबवला गेला हा सकाळपासून आपल्याकडे चालू होता। सकाळी आरोग्य शिबिर झालं, त्यानंतर ज्येष्ठ महिलांचा सत्कार झाला, त्यानंतर खेळ पैठणीचा, हे सगळे चालू असताना एक मनामध्ये कुठेतरी खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आनंद होत होता, कारण की सगळ्या आज ह्या प्रथमच एवढ्या महिला मला तरी ह्या गावामध्ये पाहायला मिळाल्या आणि त्याचा आनंद माझा गगनात मावतोय। हाच महिलांचा सत्कार हा वर्षानुवर्ष व्हावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचे पुढचे जे कार्यक्रम आहेत ते योग्यरित्या पार पाडावेत।